कवितेतील जी संवेदनशीलता आहे आणि आजचा जो भोवताल आहे आणि त्या भोवतालामध्ये ज्या विविध वृत्तीप्रवृत्ती आहेत त्या संदर्भात भाष्य केलेलं आहे. यानंतर वाचकपीठचे सदस्य प्राध्यापक डॉक्टर अविनाश कदम सरांना विनंती करतो की त्यांनी भाष्य करावं. तथापि या माझ्या आवडत्या कवींचा जो काव्यसंग्रह आहे तासू वैद्य सर माझ्यासाठी प्रेरणादायी जे कवी आहेत त्यापैकी सर आहेत. खरं तर मी मगाशी असं म्हणणार होतो की माझ्यासह तुमच्यावर लाखो प्रेम करणारे जे तुमचे चाहते वाचक आहेत असं मी म्हणणार होतो, पण आता मी वाक्य बदलतो आहे थोडं, कारण इथं मोरे सरांनी स्वतः तुमचे वाचक असं घोषित केल्यानंतर मग माझं अस्तित्वच आणखीन बऱ्याच पुढं जातं. त्यामुळे हेही मला जरा म्हणता येणार नाही. असो, खरं तर आता भावसार सरांनी खूप प्रदीर्घ अशी मांडणी केली. इतकी सविस्तर मांडणी प्रत्यक्ष दासू वैद्य सरांच्या समोर मला करता येणार नाही. माझ्या कल्पनेप्रमाणे कविता समजून घ्यायचंही असेल तर त्या प्रत्यक्ष कवीकडून जास्त समजून घ्यावी. त्या पलीकडे थोडंसं जर कवीच भेटले नाहीत तर माझं मत असतं की जे त्याच्यावर समीक्षा करतात, जे अभ्यास करतात, जे त्याच्यावरती संशोधन करतील त्यांच्याकडून फार तर करून घ्यावी किंवा मग घरी कविता संग्रह घ्यावा आणि वारंवार वाचावा. हा वारंवार वाचण्यामधला तथापि संग्रह आहे अशी माझी धारणा आहे. प्रत्येकाची वाचनाची एक स्टाईल असते. कव्हर पेजवर तुम्ही जसं म्हणाला आपण खेळून राहतो, तुमच्या कव्हर पेजवर बी खेळून राहिलो आम्ही, आणि बॅक पेजवर तर आत्ता सरांनी अगदी मोठी आशा व्यक्त केली आणि ती खरंच सफल व्हावी. तुमचं पहिलं बॅक पेजवरचं वाक्य बंदुकीच्या नदीतलं आहे, चिमणीनं तो खोपा करण्याचं. खरंच इतकं प्रदीर्घ, इतकं मोठं, इतका आशय असलेलं कवीला सुचतं. किती विषयांना तुम्ही हात घातला आहे असे मी खरंच गणती नाही करू शकलो. तुमचे तिन्ही संग्रह वारंवार वाचणाऱ्यांमधला मी एक वाचक आहे. मी खरं तर कविता संग्रहावरती बोलण्या इतपतचा बिलकुल नाही आणि तुमच्या कविता संग्रहावरती मला बोलताच येणार नाही असंच मला आधी वाटलं होतं. आणि म्हणून मी या संयोजकांना म्हटलं होतं की खरं तर मोठं सभागृह आहे, पुणे विद्यापीठ आहे आणि खूप मोठी माणसं आणि प्रत्यक्ष दासू वैद्य आहेत, तर मला कृपया ती संधी नको. तर असा हा विषय आहे. अनेक ओळी खरं तर भावलेल्या आहेत. फक्त 2-4 ओळी किंवा त्यातल्या काही ओळी मी घेईन आणि मी सगळ्या सभागृहाला असं विनंतीपूर्वक म्हणेन की आम्ही इथं जेवढं भाष्य करतो आहे त्याच्या पलीकडं खूप डोंगरा एवढं, पर्वता एवढा हा कविता संग्रह आहे. आणि म्हणून पुन्हा पुन्हा संग्रही ठेवून पुन्हा पुन्हा आठवेल तेव्हा या कवितांचा आणि त्यातल्या वाक्यांचा संदर्भ घेता येईल का, अभ्यास करता येईल का, म्हणून तो आपल्या कपाटामध्ये आपल्या जवळ असणारा असल्यापैकी हा कविता संग्रह आहे. मला भावलेली एक वाक्य आहे, आतला गर्व सावरून बसा, आतला गर्व सावरून बसा, स्वतःची जात आवरून बसा. या शब्दांभोवती आजही म्हणजे हे सभागृह आताही पुन्हा क्या बात म्हटलं, कित्येक वर्षे हा आपण संग्रह करतोय, कित्येकांनी केला आहे आणि यश मात्र बहुतेक खूप छोटा आहे आणि म्हणूनच या वाक्यांना आजही अर्थ आहे. खरं तर या वाक्यांचे अर्थ कमी व्हायला पाहिजेत, संपून जायला पाहिजेत, पण ते दुर्दैवानं जात नाही आहेत. म्हणजे हेही त्यातला एक महत्त्वाचा भाग मला असं वाटतो. कारण असं आहे त्यांच्या आणखीन एका कवितेतले एक वाक्य की माणसं भुके जिलेली त्यापेक्षाही जास्त हपापलेली आहेत. माणसांचं हे वर्तन जे आहे हे आपल्याला
अजिबात नको असलेलं वर्तन आपण पुन्हा 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 आपल्या अंगी आणतोय, हे भयावह आहे आणि हे निरंतर चाललंय, हे आणखीन भयावह आहे. याला कुठंतरी थांबवता आलं पाहिजे. तुम्ही अनेक कविता या जशा पर्यावरणावरती घेतलेल्या आहेत, तशाच संस्कृतीमध्ये, कुटुंबामध्ये आणि कुटुंबातला एक मोठा आधार, एक गाडीची 2 चाक आहे, त्यातलं एक चाक पुरुष आणि स्त्री. त्यामुळे स्त्री जीवनावरती प्रकाश टाकणारे अनेक संदर्भ, अनेक कविता किंवा कवितेतले अनेक भाग, ओळी तुम्ही त्याच्यावरती समर्पित केलेल्या आहेत. आणि ती खरं तर खूप मोठी बाब आहे. तुम्ही अशाच एका कवितेमध्ये म्हणता की तेलामध्ये वात जशी दिनरात गुदमरते बाई उंबऱ्यात. तेलामधली वात ज्या पद्धतीने दिनरात जळत आहे, ती दुसऱ्याला प्रकाश देतीये, प्रकाशमान हे जग करतीये, पण दुसऱ्या बाजूला गुदमरती आहे स्त्री, बाई, आई, ताई, माई, ती उंबऱ्याच्या आत. अगेन आपण किती मोठा प्रवास करून आलो आहे, तरी अजून उंबऱ्याच्या आत आपण काही ज्या गोष्टी ठेवतोय त्यामध्ये अक्षरशः एक भाग जो आहे आपला, तो आपण ठेवतोय, हे त्यातलं महत्त्वाचं आहे. अशीच एक लाईन आहे, ती सांगतो की हळद कुंकाचे सडे टाका, हळद कुंकाचे सडे टाका, टक्क उघडे डोळे झाका. हळद कुंकाचे सडे टाका, टक्क उघडे डोळे झाका. गेली बाई गेली गेली बाई गेली, तहान सोबत घेऊन बाई गेली. बाई जात असताना जी तहान सोबत घेऊन जाते, म्हणजे उभं आयुष्य जाळतीये, उभं आयुष्य आपल्या मस्तकावरती इतरांची तहान भागवण्याचे हांडेच्या हांडे वाहतीये. ही आई, ही माई, ही ताई मात्र जाताना तहान घेऊन जाते. या शब्दांमधला जो मतितार्थ आहे, हा खूप मोठा मतितार्थ आहे. खरं तर मी पर्यावरणाचा अभ्यासक आहे, जल जमीन जंगल हा माझा संशोधनाचा विषय आहे. आणि त्यामुळं सरांच्या त्या अर्थाच्या अनेक ओळी मला भावून गेल्या. खरं तर मी तिकडं मुद्दा म्हणूनच स्पर्श करत नाही, पण तरीसुद्धा राहवत नाही. कागदावर पडलेले झाडाच्या रक्ताचे डाग, हे वाक्य काही और सांगून जातं. मी लोणचं नावाच्या एका कवितेतल्या काही ओळी घेतो आणि आपली रजा घेईन. लोणचं घाला बाई लोणचं घाला, कशाचं कशाचं स्वतःचं, नाही नाही आंब्याचं. हे लोणचं घालणारी बाई जणू की स्वतःचं लोणचं घालती की काही, अशा पद्धतीचा जो भाव आहे. तिखट टाका बाई तिखट टाका, कशात कशात टाका, डोळ्यात टाका, नाही नाही लोणच्यात टाका. बरणीत कोंबा बाई बरणीत कोंबा, कुणाला कोंबा, स्वतःला, नाही नाही मग कुणाला. देत नाहीस उत्तर तर होशील फत्तर, सांग पोरी सांग उत्तर सांग, शब्दांचं तोरण कानावर बांध. थांबा थांबा जवाब देते, भरणीमधून बाहेर येते. तिखट भिनलय मेंदूला, मोहरी चिकटली अंगाला. आत आहे खमंग अंधार, अधूनमधून तेलाची धार. भूक भागवण्या पुरुषाची, देहाचा या चविष्ट संसार. उतू नका मातू नका, पाण्यात लोणचं टाकू नका. हे बाईचं लोणचं. उतू नका मातू नका, पाण्यात लोणचं टाकू नका. आकळलेली आगजा गोष्ट इतर कुणाला सांगू नका. पुरुष मिटक्या मारीत लोणचं खातात, बायका भरणीतला खमंग अंधार पितात. बायका भरणीतला अंधार अखंड पितात. पुन्हा एकदा आपले आभार व्यक्त करतो. असा एवढा मोठा संग्रह आपण आमच्या हाती दिला. आमच्या ज्ञानात भर प्रचंड वेगाने पडेल.
आणि आपल्याला खरंच शुभेच्छा देतो. काही चुकलं असेल तर माफ करा, कारण सरांच्या समोर शब्द खरंच थिटे पडतील असं माझा भाव होता आणि त्यामुळं आपण मला माफ कराल. पुन्हा वाचकपीठ या संस्थेचे मी आभार व्यक्त करतो. 2 कारणांनी आत्ताची ही संधी दासू वैद्य सरांच्या समोर त्यांच्या कविता संग्रहावर बोलण्यासाठी आपण अनुमती दिली त्याबद्दल. आणि उम्मीद आहे गझल हा माझा गझल संग्रह या ठिकाणी प्रकाशन करण्याची संधी दिली. खरं तर तो अजून प्रकाशनाच्या वाटेवर आहे. त्याच्या प्रेसमधल्या कॉपीज अजून येणं बाकी आहे. आणि पण हा कार्यक्रम होता, आयोजकांचा आग्रह होता आणि म्हणून आपण कच्च्या कॉपीज इथं घेऊन प्रकाशन केलं. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. वाचकपीठ प्रतिष्ठानचे जे सदस्य आहेत कशा पद्धतीनं कविता समजून घेतात त्या दोन्ही भाष्यकारांच्या बोलण्यातून आपल्याला समजून आलेलं असेल. आणि मला असं वाटतंय, आतला गर्व आवरून बसा, स्वतःची जात सावरून बसा, ह्या ज्या 2 ओळी आहेत कवितेच्या, ह्या 2 ओळी जरी आपण प्रत्येकानं समजून घेतल्या तर आपल्या प्रत्येकाचं आयुष्य नक्कीच समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. यानंतर या कविता संग्रहावर भाष्य करण्याची विनंती मी जयश्री हरी जोशी मॅडम यांना करतो.